नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. आजचा सेटअप खतरनाक आहे. आमची गाडी धुणं चालू आहे, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळा आवाज येत असेल. पण आता आम्ही काय बाहेर निघालो नाही बाबा, ऊन आहे. गॉगल टाकून आम्ही मस्त बसलेलो आहे, कारण की इतकं ऊन आहे बाहेर. आणि गाडीला पण मस्त धुवून टाकू म्हटलं, थंडगार गाडी होऊन जाईल. चलो पटापट 5 मिनिटात काम होऊन जाईल, मग आम्ही लगेच निघू पुढचा प्रवास. आपली गाडी उतरलेली आहे, वेले पार्किंगला चालली आहे. वेले पार्किंगचा नंबर 977. चालायचं कुठे? अच्छा, इथंच लिहिलंय काय, चौराहे के पार. आम्ही म्हटलं आमचं ऑफिस आहे, वीक डे चालू आहे. आज 1 एप्रिल. एप्रिल फुल. हा कुठे एंट्री तुला माहिती नाही? माहित तुला? चलो एंट्री करून घेऊ पहिले. सो ऑफिस तर चालूच आहे आपलं, पण ऑफिस चालू असताना ना आपल्याला लंचचा टाइम झाला होता, लंच करून घेऊ. मस्त पैकी आलेलो मी चौराहे के पार. जागेचं नाव पण चौराहे के पार आहे. बऱ्याच जागा आहे इथे. इथे एक सिटिंग आहे, इकडे एक मस्त सिटिंग आहे. आणि मेन म्हणजे ऑफिस साठी ना एकदम छान जागा मिळून जाते. बायकोने ऑफिस चालू सुद्धा केलेलं आहे. नेटवर्क भेटते की नाही? घेतलंस ना? हो हो हो. आम्ही आलेलो आहे चौराहे केपी मध्ये. केपी मध्ये बरेच चेंजेस व्हायला लागले आता, बघितलं जस्ट. सगळ्यात पहिले तर आम्ही बघितलं ना, मेट्रो पण चालू झालेलं आहे. मेट्रो साईडनं जातो, काय व्ह्यू येतो. आणि मेट्रोच्या व्यतिरिक्त बरेच नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. पण जाऊ ते, बायकोला आता डिस्टर्ब करत नाही. ते माझं पण लॅपटॉप देऊन दे, मी पण काम करून घेतो. 2-4 मेल आलेले आहेत मला पण. देव. चला आता मी पण माझं लॅपटॉप उघडून काम सुरू करून टाकतो. येस, काम आधी. तोपर्यंत साईड बाय साईड आम्ही ऑर्डर दिलेली, तर आमचं लंच सुद्धा येऊन जाईल तोपर्यंत. हा छान आहे, टोपल्या. खरंच मस्त. इकडे बुक शेल्फ साठी जागा आहे. बरेच वेगवेगळे एम्बियन्स आहे की तिकडे तुम्ही बसू शकतात आणि काम सुद्धा करू शकतात आणि लंच सुद्धा किंवा खाणं पिणं पण करू शकतात. चालो जा. A few moments later. झालं बाबा, आमचं एकदाचं लंच झालं. एकदम भारी एरिया आहे. मी तो गेलेलो बघायला, पण आता उन्हात नाही जाऊ शकत. चलो. The next day. आणि नेक्स्ट डे सुरू झालेला आहे. बायको चालली ऑफिसला बिचारी. काल मस्त वर्क फ्रॉम होम होता आणि आम्ही मस्त सेलिब्रेट केला तो वर्क फ्रॉम. हा का? थंड तर वाटतंय, पण बाहेर मस्त पैकी ऊन आहे. अरे बापरे. आजचा नारळ आलेला आहे बाबा, नारळ घेऊन घेऊ. मी मस्तपैकी झाड लावलेलं आहे. नारियल. उन्हात तर गरज आहे बाबा. Tomorrow. आणि नेक्स्ट डे आलेला आहे. नेक्स्ट डे ला सुद्धा आहे ना, आता लेट झालेलं आहे आम्हाला. ऍक्च्युली बायकोला घ्यायला गेलेलो ऑफिसमध्ये आणि आता तिथून रिटर्न आलेलं आहे. तर ना भयानक गरमी म्हणजे ना, असं हवा सुद्धा सुटली आहे, पण जी हवा येते ना ती फुल ऑन गरम हवा येते. आम्ही जर एसी लावून बसलेलो आहे, एसी लावलेला आहे, तरी पण काही फायदा नाही. एसीचा काहीच फायदा नाही. गरमी ते गरमीच आहे. 2 मिनिटं तरी बाहेर राहतो. उसाचा रस प्यायला जरी बाहेर निघाला ना, तो रस जाईपर्यंत पूर्ण वेपराईज होऊन जाईल, एवढी गरमी लागते पुण्यामध्ये सध्या. होपफुली काहीतरी चेंजेस झालं पाहिजे या वातावरणामध्ये. काय बोलते बायको? बायकोला तर कधी माहितच नव्हतं की गरमी काय असते, पसीना काय असतो. बाबा इंदोरच्या लोकांना एवढं हे थंड राहत. आणि आता ती बऱ्याच काय एक्सपिरियन्स करते. मुंबईमध्ये पण तिने बऱ्यापैकी एक्सपिरियन्स केलेला आणि आता पुण्यात ती सध्या ह्याच वर्षी, मागच्या वर्षी नव्हतं असं काही. मागच्या वर्षी बऱ्यापैकी चिल होतं आणि उन्हात आम्हाला काय जायची गरज पडत नव्हती.
आधी उन्हाळा थोडा उशिरा चालू झाला होता, यावेळेस थोडा लवकर चालू झाला. हा अजून एप्रिल मे जून बरंच फिरायचं अजून नाही. तो बघ तो हात बघा. वा, सही आहे. याला ऊन काय लागत नाही वाटतं. आणि लहान मुलाचं चोरून निघालेलं आहे असं वाटतंय. डोंट टेल मी की हा मुलगा लहान मुलगाच आहे. अरे बापरे, हा रे लहानच मुलगा आहे. वाटत पण नव्हतं. सो आता फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे. मस्तपैकी थोडं चिलबिल करू आणि बाकीच्या गप्पा पुढे कंटिन्यू करू. चलो. घरी आल्यापासून ना ऑफिसचे खूप सगळ्या मीटिंग होत्या आणि बायको अजून पण मीटिंगच मध्ये आहे. मला थोडा टाइम मिळालाय, तोपर्यंत यांना आहे ना थोडस जेवण देऊन देऊ म्हटलं. महाराजसाठी एक नवीन टब आणलेला आहे आणि आय थिंक त्याला मजा येते बऱ्यापैकी. त्याला बराच स्पेस मिळतो याच्यामध्ये आणि त्या दोघांना पण थोडं सेपरेट ठेवता आला आम्हाला मस्तपैकी. सो तिघांची मज्जा. महाराज आता बाहेर निघालो आणि बायको खाऊ घालते खानदेशी कुरड्या पापडवाला पापड दे. त्याला काय म्हणतात माहितीये का? हा, नाचणीचे पापड. नाचणीचे पापड. म्हणजे आमच्या खानदेशमध्ये खिचडी बरोबर किंवा जेवताना हे असं असतं मोस्टली, माहिती का? ब्लॅक कलरचं नाचणी तुम्ही खायचे ना भाकरी, हा 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 त्याचे पापड होते. हा का, सही आहे. बायकोला फायनली टाइम मिळालेला आहे आमच्या बरोबर. ऑफिसचे मीटिंग संपलेले आहे तिच्या. किती भारी हवा यायला लागली बघ. सही. Audio Jungle.